व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये एक छोटस वाकयुद्ध झालं काय की ती कनेक्टिंग लिंक जी आहे तिथला एक कॉर्नरचा भाग तिथून दरड कोसळली आणि पावसाचं पाणी सगळं ते तिकडे आलं. त्यानंतर त्या दरडीसोबत जवळपास 100 टन मलबा हा त्या बोगद्यात येऊन पडला तिथे आणि त्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली. ह्यामध्ये राज ठाकरे कसे मागे राहतील, राज ठाकरेंनी सुद्धा टीकेची झोड उठवली. आता राज ठाकरे सह सगळे विरोधक काय बोलत होते की 7,000 कोटी रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी रुपये वाया गेले महाराष्ट्राचे. असे कसे वाया जातील? विक्रमी वेळेमध्ये तो 100 टन मलबा काढण्यात आला आणि ती कनेक्टिंग लिंक, ज्याला मिसिंग लिंक म्हणतात विरोधक, ती विक्रमी वेळेमध्ये सुरू करण्यात आली. हे आपल्या प्रशासनाचं यशच आहे. ही इतकी झटपट कामं ही काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये होत होती का? अजिबातच होत नव्हती. आणि हेच देवेंद्र फडणवीस स्पष्ट करून सांगत होते. मात्र यावर राजसाहेब ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं. बरंच मोठं भाषण आहे त्यांचं. तर ते पूर्ण भाषण 30-35 मिनिटाचं असावं साधारण. तेव्हा ते पूर्ण भाषण तुम्हाला दाखवण्यात काही अर्थ नाही. त्या भाषणातला थोडासाच मथितार्थ काय आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर राजसाहेब ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की आपल्याकडे विकास कामं व्यवस्थित होतच नाहीत. आपल्याकडे अर्ध्यापेक्षा जास्त पैसे तर खाण्यात जातात. उदाहरण द्यायचं तर राज ठाकरे यांनी असं दिलं की म्हणे मी 1-2 कंत्राटदारांना भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं की 66% पैसा हा वाटण्यात जातो म्हणे आणि उरलेल्या 44% जे काही काम करायचं आहे ते करावं लागतं म्हणे. आणि त्यावरून राज ठाकरे यांनी विद्यमान सरकारवर, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं. आता ही जी टक्केवारीची भाषा आहे ही ठाकरेंपेक्षा जास्त कोणाला चांगली माहीत असणार आहे? त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांना तर खूपच चांगली माहीत असणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी, ती म्हणजे राजसाहेब ठाकरे हे जे काही बोलले ते आता पहिल्यांदाच बोलले असं मला वाटत नाही. या अगोदरही राजसाहेब ठाकरे असं बोललेले असणार आहेत आणि कदाचित तेच उद्धव ठाकरे यांनी खूप मनावर घेतलेलं आहे आणि म्हणूनच लंडनची मातोश्री त्यांनी बांधली, हा माझा ठाम विश्वास आहे. नेमकं प्रकरण काय आहे? राजसाहेब ठाकरे असं काय बोललेले आहे जे उद्धव ठाकरे यांनी मनावर घेतलं आणि तिकडे मातोश्री बांधली लंडनला? हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया मित्रांनो. मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करण्या अगोदर तुम्हाला हात जोडून एकदा विनंती करतो. बघा, आपल्याकडे काही अनाथ आश्रमांमधून विचारणा आलेली आहे. जवळपास 51 ते 71 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत ज्यांचा गणवेश, ज्यांचे बूट, वह्या, पुस्तकं, फळे असं सगळं शालेय साहित्य आपल्याला त्यांना पुरवायचं आहे आणि तेही येत्या 4 दिवसामध्येच आपल्याला हे करणं अत्यंत गरजेचं आहे. शिवाय तुम्ही स्क्रीनवर काही फोटो बघितले असतील, बघतही असाल कदाचित. काही गोमाता आहेत ज्यांचा वाहन अपघातामध्ये त्या त्रस्त झाल्यात, पीडित झाल्यात, त्यांचा अपघात झालाय. 2 गायी अशा आहेत ज्यांचे पाय तुटलेले आहेत, त्यांचे औषधोपचार करायचे. दुष्काळामुळे होरपळून जो आपला बळीराजा निघतोय त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला मदत कार्य पोहोचवायचंय. किराणा सामानाचं किट पोहोचवायचंय. 2 महिने पुढे इतकं सामान तरी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला, पोरांना आपल्याला द्यायचं आहे. आजच आपण कर्करोगग्रस्त रुग्णांना अन्नदान केलेलं आहे. पालकची भाजी, चपाती, मसाले भात, शिरा आणि ताक असा मेन्यू होता आजचा. 2 दिवसांनी आपण अजून भोजन करणार आहोत. यासोबतच आपण त्यांना रुग्ण जे आहेत त्यांच्यासाठी काही इंजेक्शन्स आणि पॅथॉलॉजीसाठी मदत केलेली आहे. तर आपलं परिवाराचं हे जे कार्य आहे हे सातत्यानं सुरू आहे मित्रांनो. आणि एक रुपया आपण हा फक्त सामाजिक बांधिलकीवरच खर्च करतोय, या गरजूंसाठीच खर्च करतोय. तेव्हा परिवाराच्या या सत्कार्यामध्ये आपण देखील आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं, सहकार्य करता येऊ शकतं, निश्चित करा मित्रांनो. अनेकांना आधाराची गरज आहे, पाठबळाची गरज आहे. तेव्हा आपल्यासारखे दानशूर जर असतील
तर अनेकांना जगण्याची उमेद मिळेल. म्हणूनच दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यायचे द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट हा आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे आपल्याला त्याची रीतसर पावती बनवता येईल, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि आपण नेमकं कसं कार्य करत आहोत हे तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवता येईल. तेव्हा मन मोठं करा आणि पुढे या. आपल्या थोड्याशा सहकार्यानं एखाद्याच्या आयुष्यात मोलाचा बदल आणि सकारात्मक बदल घडू शकतो. तेव्हा पुढे या. जय श्रीराम. झाले काय, टीची दरड कोसळली, त्यावरून विरोधकांसह राज ठाकरे यांनी सुद्धा तोंडसूक घेतलेलं आहे. आता आपल्याकडे विकास कामच होत नाहीत असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे. मग हे मेट्रो कशी बनली? आता उदाहरण बघा तुम्ही, विकास कामं करायचं म्हटलं की हेच लोक कसा खोडा घालतात. पुण्याची मेट्रो बनली, त्या पुण्याच्या मेट्रोवरून राज ठाकरे यांनी तोंडसूक घेतलं, टीका केली सरकारवर की पुण्यामध्ये मेट्रोची गरज काय, पुण्यामध्ये मेट्रोची गरज काय, गाडीला किक मारली की निघाला माणूसही पोहोचला, पुण्याला मेट्रोची गरज काय, हा राज ठाकरे यांचा गहन प्रश्न होता त्यांना. आज जाऊन बघा पुण्याची परिस्थिती काय, रस्त्यांची. ट्रॅफिकमध्ये 3-3 तास चाललेत लोकांचे, ऑफिसला जाणाऱ्यांचे, आणि तेच लोक जे 3-3-3.5 तास ट्रॅफिकमध्ये अडकायचे ते आज मेट्रोनं सटासट कामाला चाललेत. होय, चाललेले आहेत. पुण्याची मेट्रो देखील मुंबई मेट्रो सारखीच कचाकच भरून चाललेली आहे. जागोजागी मेट्रोचं जाळं पसरलं जात आहे. बुलेट ट्रेन आहे, वंदे भारत बनलेली आहे, समृद्धी महामार्ग आहे. आता शक्तीपीठ करायचं आहे तर शक्तीपीठला सुद्धा यांचा विरोध आहे. म्हणजे विकास कामं करायला घेतली की हे विरोध करणार, आणि विकास कामं झाली नाही तरीही टीकाच करत बसणार. ही यांची नीती आहे ठाकरे परिवाराची. म्हणजे उद्धव ठाकरे पण तसेच आहेत, राज ठाकरे हे सुद्धा तसेच आहेत. आता बोलता बोलता टीका करताना राज ठाकरे काय बोलून गेलेले आहेत की सीएसटी बघा म्हणे, मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जे आधी विक्टोरिया टर्मिनस होतं, ते सीएसटी टर्मिनस इंग्रजांनी बांधलंय म्हणे तेव्हा, आणि अजूनही ते तसाच सुस्थितीत आहे. म्हणजे त्यांचं कन्स्ट्रक्शन बघा आणि आपलं बघा. आपल्याकडचे काही पूल इंग्रजांनी बांधलेले आहेत, 100 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना, तर इंग्रजांकडून लंडनवरून त्याची पत्र येतात की ह्या पुलाची कालमर्यादा संपलेली आहे, पाडा आणि नवा बांधा. किती पुढे ती लोक, आणि आपण कुठे आहोत बघा. बघा ना आपण कुठे आहोत. किती टनेल्स निर्माण होत आहे. कनेक्टिंग लिंकमुळे फायदाच झालाय लोकांचा. टीका करायची म्हणून करतच राहायची का? समृद्धी महामार्गाने किती फायदा झालाय, ट्रान्सपोर्टला किती सोपं जात आहे आज. पण ह्या गोष्टी ह्यांना कळतात, दिसतात, तरीही ते बोलत नाही. आता राज ठाकरे यांना एक प्रश्न करायचा आहे मला की तुम्ही इंग्रजांचं उदाहरण दिलं, ठीक आहे, हेच उदाहरण तुम्ही उद्धव ठाकरेंना दिलं होतं का? की लंडनचे बांधलेले, इंग्रजांनी बांधलेले ब्रिज अजून तसेच आहेत, इमारती तशाच आहेत, असं तसंच आहे, तसं तसंच आहे. कदाचित याला भुलूनच उद्धव ठाकरे यांनी तिकडे मातोश्री बांधली का लंडनमध्ये? कारण हे सारखे तिकडे पळतात. आदित्य, उद्धव, तेजस, त्यांची आई, हे सगळे तिकडे पळत असतात दर 1-1.5 महिन्याला लंडनला. याचमुळे जातात का? म्हणजे राजसाहेबांचा हा सल्ला यांनी फारच मनावर घेतलेला आहे असंच म्हणावं लागेल ना. नाहीतर काय गरज होती तिकडे मातोश्री बांधायची यांना? बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पूर्ण हयातीमध्ये खचितच गेले असतील भारताबाहेर कधीतरी, आणि हे दर महिन्याला तिकडे पळतात. असो, पैसा आहे बाबा यांच्याकडे. 25 वर्ष महानगरपालिका होती. आता सगळ्यात महत्वाचं हे आहे की राजसाहेब ठाकरे जे म्हणतात विकास कुठे, विकास कुठे, तर राजसाहेबांना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मला एक प्रश्न विचारायचा. नाशिक महानगरपालिका 5 वर्ष दिली होती ना मनसेला, तेव्हा तुम्ही रस्त्यांची कामं केलीच होती ना? हो ना. मग परत का करावी लागली ती कुंभमेळ्याच्या वेळी? आता परत 3 वर्षांपूर्वी कामं झाली आहेत रस्त्यांची नाशिकला. का झाली ही? म्हणजे राजसाहेब, तुम्ही जो आरोप केलेला आहे टक्केवारीचा, तो नाशिक महानगरपालिकेमध्ये सुद्धा लागू होतोय का? कुठे कुठे लागू होतोय हा टक्केवारीचा तुमचा हिशोब? असंही सेटलमेंटवरून टीका होतेच मनसेवर आणि आदरणीय राजसाहेबांवर.
आणि राजसाहेब इतरांवर टीका करतात टक्केवारीची. टक्केवारी ही उद्धव ठाकरेंकडे जास्त आहे. आणि हे मी बोलत नाहीये, हे एकेकाळचा त्यांचा सगळ्यात मोठा टीकाकार निखिल वागळे यानं एका पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे की बाळासाहेबांच्या वेळेस टक्केवारी जी होती, कमिशन, त्याला शिस्त नव्हती. मात्र उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेमध्ये या कमिशन खोरीला, टक्केवारीला शिस्त आणली. प्रत्येक कामामध्ये 15 ते 20% मातोश्रीवर पोहोचले पाहिजे, हा दंडक बनला. मग हा टोमणा जो आहे टक्केवारीचा, हा आपण आपल्या बंधुराजांनाच मारलेला आहे का? यातून नेमका काय अर्थबोध घ्यावा एखाद्याने? राजसाहेब ठाकरे हे भाषण करायला उभे राहतात, तावातावाने बोलतात, अस्खलितपणे बोलतात, मराठी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे, सगळं मान्य आहे. पण मग जर राजसाहेब ठाकरे बोलत असताना एवढे शिट्ट्या टाळ्या पडतात समोरून, मग त्या शिट्ट्या आणि टाळ्यांचं रूपांतर मतात का होत नाही? राजसाहेब ठाकरे यांनी या भाषणामध्ये तर चक्क मतदारांनाच सल्ला देऊन टाकला. एक सल्ला त्यांनी असा दिलेला आहे की या सगळ्या गोष्टी ज्या घडतात 5 वर्ष त्या डोक्यात ठेवायच्या, लक्षात ठेवायच्या, आणि मतदानाच्या वेळी ते सगळं लक्षात ठेवून मग मतदान करायचं. असाच जर विचार केला इथून पुढे सगळ्यांनी, तर गेल्या 5-10 वर्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काय कार्य केलेलं आहे लक्षात ठेवण्यासारखं, म्हणून मग मतदान करायचं. तर परत तेच म्हणायचं की एकदा माझ्या हातात महाराष्ट्र देऊन बघा, मी स्वतःसारखा सरळ म्हणून. असं नाही होऊ शकत. एक म्हण आहे मित्रांनो मराठीमध्ये, जो तळ राखेल तो पाणी चाखेल. आज महायुती सरकार तळ राखतीये, 2029ला सुद्धा ते पाणी चाखणारच 100%. ह्यामध्ये काही दुमत असण्याचं कारणच नाहीये. त्याचं कारण यांनी करून दाखवलंय. हो, करून दाखवतायत. आणि शिंदेचा कामाचा झपाटा चांगला आहे, देवेंद्र फडणवीसांचा कामाचा झपाटा चांगला आहे, नाही म्हणायला सुनेत्रा वहिनी आणि त्यांचा पक्ष सुद्धा झाडून कामाला लागलेला आहे सध्या. मग अशा परिस्थितीमध्ये सरकारला प्रोत्साहन देण्याऐवजी खच्चीकरण का करावं? सतत टीका करत राहिल्याने आपली प्रतिमा जनमानसामध्ये उंचावेल अशी धारणा का झाली आपल्याकडच्या विरोधकांची? एकीकडे राजसाहेब म्हणतात जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणत जा, जे वाईट आहे त्याला वाईट म्हणत जा. पण गेल्या काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये राजसाहेब जेव्हा जेव्हा जे जे काही बोललेले आहेत ते सगळं नकारात्मकच बोललेले आहेत. असं का होत असावं यांच्या बाबतीमध्ये? का देशाची पट्टी राजसाहेबांनी डोळ्यावर बांधून घेतलेली असावी? सांगता येत नाही. कारण भावासोबत युती केलेली आहे सध्या. ते आपल्याकडे म्हणे नाही, ढवळ्यापाशी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला, तशी काही अवस्था झाली आहे का? सांगता येत नाही, काहीच सांगता येत नाही. कारण जेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांनी लगट केली, युती केली, तेव्हापासून राज ठाकरे यांचं इंजिन पटरीवर काय स्टेशनवर पण दिसणं झालंय. कुठे गायब झाले ते काहीच कळणं झालंय. तिकडे उद्धव ठाकरेंनी टीका केली की इकडे राज ठाकरे टीका करायला लागलेले आहेत. ठाकरे टीका रे, बंद करा रे, असं म्हणायची वेळ आली आता. आपला पक्ष कसा वाढेल, आपण कसे पुढे जाऊ, याचा जास्त विचार केला गेला पाहिजे. सतत टीका केल्याने आपण श्रेष्ठ ठरत नसतो. उलट आपण तुसडे आहोत, आपण माणूस घाणे आहोत, हेच त्यातून दिसून येतं सातत्याने टीका केली तर. तेव्हा राजसाहेब ठाकरे यांना विनंती आहे, कृपया आपल्या पक्षाकडे थोडंसं लक्ष द्या, आपल्या पदाधिकाऱ्यांकडे लक्ष द्या. तुम्ही सरकारला सल्ले देता, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. जरा पदाधिकाऱ्यांना सल्ले द्या ना, कार्यकर्त्यांना सल्ले द्या, त्यांना काहीतरी उपक्रम द्या करायला. तुम्हीच म्हणता ना मतदान करत असताना मतदाराच्या लक्षात राहिले पाहिजे आपण ज्याला मतदान करतोय त्यानं काय काम केलंय ते. मग येत्या 2-3 वर्षामध्ये असं काहीतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपक्रम राबवावेत की जो आजपर्यंत ज्यानं कधी मतदान केलेलं नाहीये मनसेला, त्याला सुद्धा वाटलं पाहिजे की नाही यंदा मनसेला मतदान झालं पाहिजे बॉस. असं काहीतरी राबवलं गेलं पाहिजे ना पक्षाकडून. फक्त भाषण करून, तोंडपाटीलकी करून मत मिळणार नाहीत इथून पुढे तर नाहीच नाही. तो काळ गेला भाषणांचा. भाषणं फक्त निवडणुकीपुरती ठीक असतात, इतर वेळी तुम्हाला कामच करून दाखवावं लागतं. सध्या तुमच्याकडे आमदार नाही, खासदार नाही, मान्य, पण नगरसेवक तर आहेत ना. गेल्या
काही दिवसात जेव्हापासून तुमचे नगरसेवक निवडून आले त्यांच्या मतदारसंघात त्यांनी काय काय विकास केला याचा तरी आढावा घेण्यात आलेला आहे का पक्षातर्फे? हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तेव्हा सतत टीका करत बसण्यापेक्षा विकास कसा होऊ शकतो किंवा आपण काही उपक्रम चांगले राबवू शकतो का जनतेसाठी याकडे थोडं लक्ष द्या. मध्यंतरी राज ठाकरे यांनी त्या माहीमच्या दर्ग्याचा मुद्दा उचललेला होता. लोकांनी तारीफ केली, स्तुती केली ना, त्याची कौतुक केलं, मी पण केलं होतं. मला छानच वाटलं ते की यस चला कोणीतरी आहे. पण ते एकदाच झालं, त्याच्यानंतर काहीच नाहीये. मग हे काहीच नाही हा जो गॅप पडतो मनसेचा, हा गॅप कारणीभूत आहे मतदान न व्हायला. बाकी असो, कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी स्वतः राज साहेबांनी अमित ठाकरेंनी विचार करावा या गोष्टीचा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे जे म्हणतात की विकास होत नाहीये, विकास होत नाहीये, यांचा कसा काय विकास होतोय? मग हे आधी कृष्णकुंजावर होते, मग शिवतीर्थवर गेले, ते आधी इकडच्या मातोश्रीत होते, मग तिकडच्या मातोश्रीत गेले, लंडनची मातोश्री. म्हणजे विकास फक्त यांचा झाला पाहिजे आणि ह्यांच्या विकासावर कोणी काही नाही बोलायचं. बरं, कुठला स्टॅटिक बिझनेस नाही, व्यवसाय नाही, काहीच नाही. मग एवढे टोले जंग इमारती येत आहेत कुठून? हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे लोकांच्या मनामध्ये. याचं उत्तर पण सापडलं पाहिजे. जर काही स्टॅटिक बिझनेस असेल तर राजसाहेब जे म्हणतात की टक्केवारी पैसे खाल्ले जातात, त्यावर विश्वास ठेवता येऊ शकतो. देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईमध्ये अजूनही स्वतःचं घर नाहीये. तिसरी टर्म आहे माणसाची मुख्यमंत्री पदाची. तेव्हा तर काय बोलावं ह्या गोष्टीवर राज ठाकरेंच्या? असो, त्यांना टीका करायची सवय लागली त्यांच्या बंधुराजांप्रमाणे. आता करू द्या टीका. कदाचित टीका करून ते स्वतःचं समाधान करून घेत असतील. लाभू दे समाधान. जो जे वांछिल तो ते लाभो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे जी टीका करत असतात, कायम टीका जी करतात ना, हे बघा, राज ठाकरे सतत चुकीचंच बोलतात असं माझं म्हणणं नाहीये, अजिबातच नाही. पण सतत टीका केल्यानं त्यांच्या पक्षाला नकारात्मकता येते का? जनमानसामध्ये ती प्रतिभा त्यांची उंचावत नाहीये असं तुम्हाला वाटतंय का? तुमचं यावर नेमकं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित कळवा बरं का. जाता जाता परत एकदा विनंती करतो मित्रांनो, बघा, अनाथ विद्यार्थिनी आहेत काही अनाथ आश्रमातल्या, त्यांच्यासाठी आपल्याला शालेय साहित्य द्यायचंय. काही गोमाता आहेत ज्यांना अपघातामध्ये ज्यांचे पाय तुटलेले आहेत, त्यांचे औषध उपचार. आजच आपण कर्करोगग्रस्तांसाठी पॅथॉलॉजी आणि इंजेक्शन्सची सोय केली. सोबतच त्यांच्यासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी भोजन व्यवस्था केली. पालक भाजी, शिरा, ताक, पोळी, मसाले भात असं सगळं दिलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी आता किराणा सामानाचे किट पोहोचवायचे आपल्याला, किमान 2 महिने त्यांना धान्य पुरेल इतकं. तर हे सगळं करण्यासाठी तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे, तुमच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची. तेव्हा या सत्कर्मामध्ये, आपल्या या परिवाराच्या कार्यामध्ये तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्या स्क्रीनवर आहेत. त्यावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा. म्हणजे त्याची रीतसर पावती बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचती करता येईल आणि आपल्या परिवाराचं कार्य देखील तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तेव्हा माणुसकीचं दर्शन घडवा मित्रांनो. आपली थोडीशी मदत, आधार एखाद्याला सकारात्मक ऊर्जा देऊन जगण्याचं बळ देतो. तेव्हा मन मोठं करून पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.